महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज आलेलो आहे खर्डीमध्ये, दिव्यातील खर्डी गाव आहे। तिथे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आज जो रामाचा उत्सव जो आहे, आता थोड्यात अगोदर जी पालखी होती ती मिरवणूक झाली, त्यानंतर आता होमची सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता सगळे गावकरी मिळून एकत्र होऊन हा रामाचा उत्सव खूप चांगला जोश आणि जल्लोषाने बनवला जात आहे। मागे आपण बघू शकता राम मंदिर आहे, फार सुंदर आणि छोटं आणि छान सुंदर आणि सुरेख मंदिर आहे। आपण माझ्या मागे बघू शकता सगळे गावकरी एकत्र होऊन आज जो हा उत्सव आहे त्या गोष्टीचा आनंद जल्लोष हर एक लहान मुलापासून मोठ्या माणसांमध्ये दिसून येत आहे। नमस्कार, आता आपल्यासोबत जुळत आहेत गावातले काही लोक आहेत। शंकर पाटील आहेत, हरिश्चंद्र पाटील आहेत। काय सांगणार सत्यनाम, काय सांगणार आज जो हा गावात उत्साह दिसून येतो? आज आमच्या गावामध्ये राम मंदिराचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे संपूर्ण गाव एकत्र येऊन आज आम्ही सकाळपासून शोभायात्रा तसेच प्रभात फेरी सकाळी काढली आणि होम आवून गेले आहे। संपूर्ण गाव आमचा खर्डी गाव जो आहे तो आज एकत्र आलेला आहे आणि पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही इथे भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे। तसेच खर्डी गावाला आज 500 वर्षापूर्वी जे राम मंदिराची प्रतिष्ठा होती आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाला, तो आज स्वप्नाला पूर्ण झालेला आहे आणि त्याचा उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा करण्यासाठी खर्डी गाव हा एकत्र आले आहे। तसं बघितलं तर खर्डी गावाची प्रथा अशी आहे की कुठलाही सार्वजनिक प्रोग्राम असो पूर्ण गाव एकत्र असतो, मग तो हरिनाम सप्ताह असतो, नवरात्र उत्सव असतो की हनुमान मंदिर असो, या कुठल्याही जो उत्सव असतो तो पूर्ण गाव एकत्र येऊन करत असतो आहे। आणि आज खरोखर मला खूप आनंद होते की गावातला एकही व्यक्ती घरामध्ये थांबला नाही आहे, ते फक्त रामाचे दर्शनासाठी सर्व एकत्र जमलेले आहेत आणि मोठ्या उत्सवात आम्ही सोहळा साजरी करत आहोत। काय सांगणार दादा, आज सगळे एकत्र गावकरी आलेले आहेत, आनंद उत्साह तर दिसत आहे, पूर्ण देशातही दिसत आहे, पण आपल्या खर्डी गावात एक वेगळा उत्साह दिसत आहे। कारण खर्डी गावाचा उत्सव हा पहिल्यापासूनच आपण सांगत आलेलो आहे। खर्डी गाव हा एकत्र नेहमी करत असतो कार्यक्रम आणि एकत्र येण्याचा जो योग आहे, पूर्वीपासून एक प्रथा आहे आमच्या गावाची की खर्डी गाव हा एकसंघ गाव आहे, कधी याच्यामध्ये दुभेद होत नाही, कधी राजकारण करत नाही, हा फक्त समाजासाठी जे हितकारक असतं त्याच गोष्टी केल्या जातात, ह्याच्या पलीकडे कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण आणत नाही। त्यासाठी आमचं खर्डी गाव एकत्र आहे आणि असंच एकत्र राहणं, असंच कार्य आम्ही करत राहणार। आज राम अयोध्येमध्ये पण रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, बरेच वर्षानंतर आज शेवटी राम मंदिर बनलं गेले, कसं वाटतं? खूप आनंद वाटतो, खूप उत्साहित आहे, कारण का हा आपला 500 वर्षाचं जे स्वप्न होतं ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि आज राम मंदिर आमच्या गावात असल्यामुळं आम्हाला तो आनंद आहे आणि आम्ही प्राणप्रतिष्ठापना करत आहोत। आज ब्राह्मणांच्या हस्ते होम हवन करून आणि हे भंडारा करून आणि संध्याकाळी हरिपाठ पारायण करून शनी पूर्णत्वास नेणार आहोत। काय सांगणार दादा, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतो। दादा काय सांगणार? खूप आनंद होतो। मी पहिल्यांदा माझ्या गावाला धन्यवाद देणार, कारण भूतो आणि भविष्यामध्ये खरोखर सर्व आम्ही एकत्र आलो आणि आज 500 वर्षाचा हा सोहळा हा सर्व खुशीमध्ये साजरा केला, यो प्रथम मला आनंद आहे। धन्यवाद।